नवऱ्याला माझ्यापासून घटस्फोट घ्यायचा होता. आज घटस्फोटाची तारीख होती. त्यामुळे मी संभाजीनगरला आले होते. कोर्टातलं काम संपल्यावर मी बस स्टॉपवर पोहोचले आणि पुण्याला जाण्यासाठी बस पकडली. मात्र त्या बसमध्ये एका बाईची सोन्याची पोत चोरीला गेली. त्यामुळे खूप गोंधळ झाला. अखेर आमच्या बसला पोलीस स्थानकात थांबावं लागलं आणि बराच उशीर झाला. शेवटी संभाजीनगरहून पुण्याच्या दिशेने बस निघाली, पण संध्याकाळ झाली होती. बसमध्ये माझ्या शेजारी एक तरुण युवक बसला होता. थंडीचे दिवस असल्यामुळे जशी रात्र पुढे सरकत होती तशी थंडीही वाढत होती. पुण्यात लवकर पोहोचणार असल्यामुळे मी स्वेटर किंवा शॉल काहीच घेतलेलं नव्हतं. थंडीने मी अक्षरशः कुडकुडायला लागले. माझ्या शेजारी बसलेला युवक माझी अवस्था पाहत होता. थोड्या वेळाने त्याने त्याच्या बॅगेतून एक शॉल काढली आणि स्वतःच्या अंगावर पांघरली. जशी रात्र पुढे गेली तशी थंडी आणखी वाढत होती. रात्री 11-12 वाजले तेव्हा माझ्या अंगात खूपच थंडी भरली होती. तेव्हा तो युवक मला म्हणाला, "अहो, तुम्हाला शॉल हवी असेल तर घ्या." पण त्याची शॉल घेणं मला योग्य वाटत नव्हतं. मात्र त्याने आग्रह केल्यामुळे आम्ही ती शॉल दोघांनी अर्धी अर्धी पांघरली आणि प्रवास सुरू ठेवला. त्या शॉलमुळं आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. त्याने हळूच आपला एक हात माझ्या खांद्यावर ठेवला होता. प्रवास चालू असताना मला झोप येऊ लागली आणि नकळत मी माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. आम्ही दोघं एकाच शॉलमध्ये अगदी जवळ होतो. तो स्वभावाने खूप चांगला वाटत होता आणि त्याचं वागणंही सभ्य होतं. आम्ही दोघं एकाच शॉलमध्ये अगदी जवळ होतो. त्याने त्याचा एक हात हळूच माझ्या खांद्यावरून माझ्या कमरेवर नेला आणि अलगद मला जवळ ओढलं. पण त्याच्यानंतर पुढे असं काही झालं की मी त्याचा मित्रांनो, ही स्टोरी अत्यंत सुंदर आहे. ही संपूर्ण कथा सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सुरुवात करते हा. आज कोर्टात माझी तारीख होती. दुपारी 3 वाजेपर्यंत कोर्टातील सगळे काम संपले. 4 वाजेपर्यंत मी संभाजीनगर बस स्थानकावर पोहोचले. आज बस स्थानकावर खूप गर्दी होती. कारण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीनगरमध्ये मोर्चे निघाले होते. आजूबाजूच्या खेड्यांमधूनही या मोर्चात सहभागी होण्यासाठी बरेच लोक आलेले. त्यामुळे बस स्थानकावर आणि पूर्ण शहरात खूपच गडबड होती. काही वेळात सुदैवाने पुण्याला जाणारी बस लागली. मी कशीबशी लोटालोटी करून बसमध्ये शिरले. पण जागा मिळणे शक्यच नव्हते. बसमध्ये मरणाची गर्दी होती. जेवढे लोक बसच्या सीटांवर बसलेले त्यापेक्षा जास्त लोक तर उभे होते. बस बाया माणसांनी पूर्ण गच्च भरून गेली. जणू काही खूप सारी कोंबड्यांची पिलं एका पिंजऱ्यात कोंबल्यासारखी अवस्था झाली. तरीही लोक बसमध्ये चढतच होते. हे सर्व पाहून कंडक्टरने शेवटी बसचा दरवाजा बंद करून घेतला. माझी परिस्थिती वेगळी नव्हती. मला बसायला जागा मिळाली नाही. मी एका खांबाला धरून उभी राहिले. 10 मिनिटांनी ड्रायव्हर आला आणि बस पुण्याच्या दिशेने निघाली. बस एवढी गचाकून भरली होती की लोक एकमेकांना घासून घासून चालले होते. बस शहरातच होती आणि 1-2 किलोमीटर अंतर कापले असावे. तेवढ्यात कंडक्टरने तिकीट काढण्यासाठी घोषणा करायला सुरुवात केली. मी बसमध्ये अगदी मध्यभागी उभी होते. कंडक्टर माझ्याकडे तिकीट काढायला यायला लागला म्हणून मी पाकिटातून तिकिटाचे पैसे बाहेर काढायला सुरुवात केली. पण त्याच वेळी माझ्या शेजारच्या डबल सीटवर बसलेली एक म्हातारी आजी आणि तिच्याजवळ एक तरुण यांच्याकडे माझं लक्ष गेलं. काही सीटांवर 3-3 लोक बसले होते, पण या सीटवर मात्र फक्त ते दोघेच होते. मी मनाशी विचार केला की कदाचित ते थोडीफार जागा देऊन मला बसू देतील. पण म्हाताऱ्या बायका कशा असतात हे तुम्हाला माहितीच आहे. थोडं तरी समजून घेतात का? त्या आजीने आधीच माझ्याकडे रागाने पाहिले होते. त्यामुळे विचारण्यात काही उपयोग नाही असं मला वाटलं. मी मनातच म्हणाले, जाऊ दे, उगीच त्रास करून घ्यायचा नाही. बस कंडक्टर हळूहळू माझ्याकडे येत होता. पण अचानकच माझ्या बाजूला बसलेल्या त्या म्हातारीने माझ्या हाताला हात लावला आणि म्हणाली, "पुरी, बसतेस का? बस." ती थोडी बाजूला सरकली आणि तिच्या शेजारी जो युवक बसला होता त्याला खिडकीकडे थोडं सरकायला सांगितलं. आजीने मला थोडी जागा करून बसण्यासाठी इशारा केला. मी तिच्याकडे पाहून थक्क झाले. तिच्या मनात कसा काय देव जागा झाला हेच कळेना. मला तर वाटलंही नव्हतं की ती मला जागा देईल. पण आजीने जे केलं ते माझा आतापर्यंतचा अनुभव आणि कल्पनेच्या पलीकडचं होतं. आजीने मला जागा दिल्यावर माझा आनंद गगनाला भिडला. म्हणतात ना, प्यासे को कुआ मिल गया. अगदी तसंच काहीसं झालं होतं. मी तिला कृतज्ञतेने पाहिलं आणि तिच्या बाजूला जाऊन बसले. "आजी, धन्यवाद," असं मी तिला म्हटलं. "काय पोरी, तुझं नाव काय?" "आजी, माझं नाव राधिका." "हो का? छान नाव आहे पोरी. काळजी करू नकोस. मी इथं पुढे जवळच उतरणार आहे. तुला कुठे जायचंय?" "आजी, मला पुण्याला जायचं आहे." "अरे बघ, मग तुझी सोय झाली. मी लवकरच उतरणार आहे. मग हे सीट तुझंच समज." तिच्या या शब्दांनी मला अजूनच आनंद झाला.
आजी खूप बोलकी आणि मृदू स्वभावाची वाटली. माझं म्हाताऱ्या व्यक्तींबद्दलचं जे पूर्वीचं मत होतं ते आजीमुळे बदललं होतं. ती खूप समजूतदार आणि सामंजस्य असलेली व्यक्ती होती. कदाचित ती थोडी शिकलेलीही असावी असं वाटलं. आजी आणि मी बोलत असताना खिडकीच्या बाजूला बसलेला तो युवक अधूनमधून आमच्याकडे पाहत होता. कदाचित आमच्या गप्पांमध्ये त्यालाही रस असावा, पण त्याने मध्ये काही बोलायची हिंमत केली नाही. असं वाटत होतं की त्याला बोलायचं आहे, पण आजी खूप बोलकी असल्यामुळे तो गप्प राहिला. थोड्या वेळाने कंडक्टर माझ्या जवळ तिकीट काढण्यासाठी पोहोचला. मी माझं तिकीट काढलं. त्यानंतर त्याने आजीचं तिकीट काढलं. आजीने जवळच्या एका खेड्याचं नाव सांगितलं, पण ते माझ्या लक्षात राहिलं नाही. तसंच लक्षात ठेवायची गरजही नव्हती. कंडक्टरने आमच्या शेजारी बसलेल्या युवकाचंही तिकीट काढलं. त्याने पुण्याचं तिकीट घेतलं होतं. त्यालाही पुण्यालाच जायचं होतं. मला हे कळलं. तिकीट घेत असताना त्याने माझ्याकडे पुन्हा एकदा पाहिलं. मला वाटलं जेव्हा मी माझं तिकीट घेतलं होतं तेव्हा त्याने ऐकलं असावं की मलाही पुण्यालाच जायचं आहे. दिसायला तसा तो माझ्याच वयाचा दिसत होता. थोडाफार लहान असू शकतो. त्याच्या चेहऱ्यावर त्याने थोडी दाढी ठेवली होती. त्यामुळे त्याचा चेहरा अधिकच रुबाबदार वाटत होता. पण मी का त्याच्याकडे एवढं पाहायला हवं असं स्वतःलाच मनात म्हणाले आणि नजर दुसरीकडे वळवली. हे सगळं चालू असतानाच मागच्या बाजूने काहीसा गोंधळ उडाला. शांत बसलेले लोक अचानक जोरजोरात बोलायला लागले. त्यात एका बाईचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तिच्या बोलण्यावरून काहीतरी गंभीर समस्या असल्याचं जाणवत होतं. तेव्हा कंडक्टरने जोरात सांगितलं, शांत बसा. आणि बसची घंटी वाजवून बस एका साईडला थांबवली. माझ्या मागच्या सीटवर बसलेल्या एका ताईला मी विचारलं, अहो ताई, काय झालं? ती म्हणाली, मागे बसलेली बाई ओरडते आहे. वाटतं तिची पोत म्हणजे मंगळसूत्र चोरीला गेले. आता त्या बाईचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येत होता. ती ओरडत होती, माझं मंगळसूत्र हरवलं, कोणीतरी चोरलं आहे, ते माझ्या गळ्यातच होतं. तिच्या या शब्दांनी बसमधले सगळे चक्रावले. काही लोक उभे राहून मागे पाहू लागले. कंडक्टरने पुन्हा जोरात सांगितलं, सगळे आपापल्या जागेवर बसा आणि गोंधळ करू नका. कंडक्टरने शांतपणे त्या बाईला विचारलं, तुम्ही नीट बघा, बॅगेत ठेवलेलं असेल का? बाई म्हणाली, नाही हो, सगळं पाहिलं मी. मंगळसूत्र माझ्या गळ्यातच होतं. बसमध्ये चढतानाही होतं, पण आता नाही आहे. नक्कीच कोणीतरी चोरलं आहे. ती बाई घाबरलेल्या आवाजात बोलत होती. मी तिच्याकडे पाहिलं. ती सावळी, साधारण घरातील वाटत होती. ती उगाच गडबड करत नव्हती, पण तिच्या परिस्थितीने ती हतबल वाटत होती. आजूबाजूच्या काही बायका तिला धीर देत होत्या. ताई, चिंता करू नका, सापडेल असं त्या बायकांनी सांगितलं. कंडक्टर म्हणाला, शांत बसा, मी काहीतरी करतो. माझ्या शेजारी बसलेली आजीही मागे पाहत होती. मात्र खिडकीकडे बसलेला तो युवक झोपलेला होता. गोंधळामुळे त्यालाही जाग आली. त्याने थोडंसं गोंधळलेला चेहरा करत आजीला विचारलं, आजी काय झालंय? आजीने त्याला खांद्यावर थोपटत उत्तर दिलं, अरे पोरा, सोड ना. काही बायकांना अंगभर सोनं घालायचं असतं, शायनिंग मारायची असतं आणि मग चोरांमुळे डोक्यावर पडायचं. तिचं हे बोलणं मला खटकलं, पण मी काही बोलले नाही. युवकाने माझ्याकडे पाहत विचारलं, खरंच काय झालंय? मी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, मागे बसलेल्या बाईचं मंगळसूत्र हरवलंय किंवा चोरीला गेलंय असं वाटतंय, म्हणून ती एवढं ओरडत आहे. तो युवक आता गंभीर नजरेने इकडे तिकडे पाहत होता. मध्येच त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मग काही न बोलता विचारमग्न झाला. आता कंडक्टर आणि ड्रायव्हर खाली उतरले. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांनी बसमध्येच बसायचं आहे, खाली कोणीच उतरणार नाही. त्यांनी त्या बाईलाही खाली बोलावलं. ती बाई खूप घाबरलेली दिसत होती. तिच्यासोबत कोणी नव्हतं. मी खिडकीतून पाहत होते. तिची अवस्था पाहून वाटलं गरीब घरची असेल. तिच्या बोलण्यावरून स्पष्ट होत होतं की तिला हा धक्का सहन होत नव्हता. कंडक्टरने विचारलं, तुमचं मंगळसूत्र किती ग्रॅमचं होतं? त्यावर तिने सांगितलं, डोरलं होतं. त्यावर काही सोन्याचे मणी होते. सगळं मिळून 18 ग्रॅमचं होतं. मी मनातच विचार केला, जर सोनं 6,000 रुपये ग्रॅमला गृहीत धरलं तर या बाईचं नुकसान 1,00,000हून जास्तच झालं आहे. माझ्या शेजारी बसलेली आजी सारखीच बडबडत होती, काय गरज आहे एवढं सोनं घालून बसमध्ये फिरायचं? वरातीला निघाली होती का ही? आजी जोरात बोलल्यामुळे बसमधील सगळ्यांना तिचं बोलणं ऐकू गेलं. बरेच लोक तिच्या या बोलण्यावर खदखद हसू लागले. माझ्या शेजारी बसलेली आजी जरी थोडी आगाऊ वाटत होती, तरी तिने मला जागा दिली यासाठी मी तिचे आभारी होते. आमच्या सीटवर खिडकीकडे बसलेला युवकही आजीचं बोलणं ऐकून हसायला लागला. तो हसताना खूपच हँडसम दिसत होता, पण मी हे सगळं का पाहत होते हे मलाच कळत नव्हतं. एवढ्यात बसमधून अजून एक बाई जोरात ओरडायला लागली, माझंही मंगळसूत्र चोरीला गेले, माझी पोत चोरीला गेली. व माय व माय. बसमधील लोक गोंधळून गेले. कंडक्टर बसमध्ये चढून आला आणि तिला विचारलं, तुमचं मंगळसूत्र किती ग्रॅमचं होतं? ती म्हणाली, 10 तोळ्याचं होतं. कंडक्टर आश्चर्याने म्हणाला, 10 तोळ्याचं? माझ्या शेजारी बसलेली आजी हळूच म्हणाली,
बस मग आता बोंबलत बसा. हे फक्त मला आणि खिडकीकडे बसलेल्या युवकालाच ऐकू आलं. आम्ही दोघंही गालातल्या गालात हसलो. मी माझ्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्राकडे पाहिलं. ते सही सलामत होतं. मी मनोमन देवाचे आभार मानले आणि सावरून बसले. तेवढ्यात कंडक्टर जोराने म्हणाला, "सगळ्यांनी आपल्या जागेवर शांत बसा. ही बस आता सरळ पोलीस स्टेशनला जाणार आहे. तिथं पंचनामा होईल." ती खाली उतरलेली बाईही बसमध्ये येऊन बसली. ड्रायव्हर सीटवर गेला आणि बस चालू केली. बस थेट संभाजीनगरच्या पोलीस स्थानकाकडे निघाली. मी घड्याळात पाहिलं तर बरोबर 5:15 वाजले होते. 5:15 वाजता बस पोलीस स्थानकाच्या एका एरियात जाऊन थांबली. काही वेळातच एक कॉन्स्टेबल बसमध्ये चढला आणि म्हणाला, "सगळ्यांनी आरामात खाली उतरायचं आहे. आता इथं सगळ्यांची चौकशी आणि तपासणी होणार आहे." हे ऐकून मी डोक्याला हात लावला. हे काय नवीन नाटक? आता इथे किती वेळ लागणार आणि मग बस कधी पुढे निघणार? या विचाराने माझं टेन्शन वाढू लागलं. सगळे प्रवासी एकामागून एक खाली उतरले. सर्वांना एका लाईनीत उभं करण्यात आलं. पुरुष एका बाजूला, महिला दुसऱ्या बाजूला उभ्या राहिल्या. थोड्याच वेळात पोलीस महिलाही आल्या आणि तपासणी सुरू झाली. त्यांनी सर्वांची झडती घेतली आणि प्रत्येकाची बॅगही तपासली. त्या 2 बायांना वेगळ्या बाजूला उभं करण्यात आलं होतं. जवळजवळ रात्रीचे 8 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालू होती. सर्वांची तपासणी व चौकशी झाली. पण त्या 2 बायकांचे चोरीला गेलेले मंगळसूत्र मात्र मिळाले नाहीत. हळूहळू लोक कुजबुज करू लागले. काहींनी उघडपणे बोलायला सुरुवात केली. चोरी कोणी एकाने केली असावी, पण शिक्षा मात्र सगळ्यांना मिळते आहे साहेब. आम्हाला लवकर मोकळं करा. पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि रात्री 8:30 वाजता सगळ्यांना परत बसमध्ये जाण्याची परवानगी दिली. मी बसमध्ये चढताना माझ्या शेजारी बसलेल्या आजीला मदतीचा हात दिला. परोपकाराची भावना होती. तिने मला जागा दिली तर तिची मदत करणं माझं कर्तव्य होतं. बसमध्ये चढत असताना कंडक्टरने बजावलं, "सगळ्यांनी आपापल्या जागेवरच बसायचं आहे. गोंधळ नको." मी आणि आजी आमच्या सीटवर आलो. खिडकीजवळ तो युवक आधीच जाऊन बसला होता. मी आजीला म्हणाले, "आजी, बसा तुम्ही." त्यावर आजी मिश्किलपणे म्हणाली, "नको ग, तूच बस. तुम्ही दोघं मला मध्ये दाबून टाकणार. मागच्या वेळेसही मी कसंबसं बसले होते. तुम्ही जवान माझा तुरा करायचं ठरवलं आहे की काय?" आजीचं बोलणं ऐकून मला हसू आलं आणि खिडकीजवळ बसलेला तो युवकही मिश्किल हसला. आता मी त्याच्या शेजारी बसले आणि माझ्या डाव्या बाजूला आजी बसली. सगळे प्रवासी परत बसमध्ये चढले की नाही याची कंडक्टरने खात्री केली आणि म्हणाला, "सगळ्यांना त्रास झाला, गैरसोय झाली याबद्दल आम्हालाही वाईट वाटतं, पण प्रोसिजर पूर्ण करणं गरजेचं होतं. सरकारी कामात ही पद्धत फॉलो करावीच लागते." तेव्हा मागून एक जण म्हणाला, "ठीक आहे साहेब, पण आता बस लवकर हलवा." कंडक्टरने घंटी वाजवली आणि बस पोलीस स्थानकातून बाहेर पडली. बसमधील सगळे प्रवासी दमलेले, हैराण झालेले होते. मात्र त्या 2 बायका खूपच दुःखी होत्या. त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं आणि त्याचा त्यांना जबर धक्का बसलेला. बस आता पुण्याच्या दिशेने वेगाने धावू लागली होती. रस्ता मोकळा झाला होता आणि ट्रॅफिक कमी झाल्यामुळे बसने वेग पकडला होता. माझ्या शेजारी बसलेली आजी म्हणाली, "ए पोरी, थोडं तिकडे सरक ना." मी लगेच माझ्या उजव्या बाजूला थोडी सरकले. माझ्या शेजारी बसलेला तो युवक अजूनही त्याचे हातपाय आवळून शांतपणे बसला होता. बस 1 तास चालली असावी तेव्हा एका स्टॉपवर थांबली. तिथे आजी उतरायची तयारी करू लागली. आजीने मला प्रेमाने पाहिलं आणि म्हणाली, "पोरी, बस निवांत. काळजी करू नकोस." तिच्या मायेच्या शब्दांनी मला ऊब दिली. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिची छोटीशी पिशवी हातात घेतली आणि ती पुढे निघाली. आजीचा तो मायेचा स्पर्श मला सुखावून गेला. मागील काही तासांतल्या सगळ्या थकव्यावर जणू औषध मिळालं. आजीच्या त्या मायेच्या आणि प्रेमळ स्पर्शाने मन अगदी हलकं झालं. शरीरातला सर्व ताणतणाव जणू काही एका क्षणातच नाहीसा झाला. आजी खाली उतरली. तिच्यासोबत अजून काही प्रवासी उतरले आणि बस पुन्हा पुण्याच्या दिशेने निघाली. बसमधले लाईट आता बंद झाले होते. माझ्या शेजारी बसलेला तो युवकही आता मोकळा बसला होता. माझा खांदा त्याच्या खांद्याला हलकेच लागला आणि बस वेग घेऊ लागल्यामुळे हालचाल थोडी वाढली. त्याच्या मांडीचा स्पर्श माझ्या मांडीला होऊ लागला, पण मी दुर्लक्ष केलं. खिडकी त्याने उघडी ठेवली होती, त्यामुळे आत गार वारा येत होता. मला ती हवा सहन होत नव्हती. मी त्याला म्हणाले, "अहो, खिडकी बंद कराल का प्लीज?" त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "हो नक्कीच, तुम्हाला नकोय म्हणून सांगितलं ना. मला वाटलं तुम्हाला थोडी हवा हवी असेल म्हणून मुद्दाम उघडी ठेवली होती. लगेच बंद करतो." त्याने खिडकी बंद केली आणि वातावरण थोडं शांत झालं. थंडीचे दिवस नुकतेच सुरू झाले होते आणि आतापर्यंत फारशी थंडी वाटली नव्हती, पण आता गारवा वाढला होता. काही प्रवाशांनी खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे बसमध्ये वारा झोंबत होता. मला मनात आलं, सगळ्यांना सांगावं, खिडक्या बंद करा, थंडी वाजते.
पण मी काही कलेक्टर नव्हते, त्यामुळे सगळे माझं ऐकतील असं नव्हतं. म्हणून मी गप्प बसले. काही वेळाने माझ्या शेजारी बसलेला तो युवक उभा राहिला. त्याने वर ठेवलेली त्याची बॅग काढली आणि त्यातून शाल काढली. बॅग बंद करून त्याने ती परत वर ठेवली आणि खाली बसून शाल स्वतःच्या अंगाभोवती गुंडाळली. मी त्याच्याकडे पाहतच राहिले. मनात आलं, मी ही शाल आणली असती, पण फालतू बॅगेचं ओझं उचलण्याची काय गरज. रात्री 10 वाजेपर्यंत मी पुण्याला पोहोचणारच होते. मात्र हा सगळा प्रकार झाला नसता तर वेळेवर पोहोचले असते. बस पोलीस स्थानकात थांबल्यामुळे वेळ वाया गेला होता. आता त्याची भरपाई सगळ्यांना करावी लागणार होती. लहान मुलं, म्हातारी माणसं बसमध्ये होती. त्यांना रात्री उशिरा पोहोचल्याचा त्रास होणार होता. बसमध्ये शांतता पसरली, पण माझ्या मनात मात्र विचारांचे वादळ सुरूच होतं. आता रात्रीचे 11:30 वाजले असतील. मला खूपच थंडी वाजायला लागली होती. तेव्हा एका धाब्याजवळ बस थांबली आणि कंडक्टरने मोठ्याने सांगितलं, 10 मिनिटं इथे थांबणार आहोत. ज्यांना चहा पाणी घ्यायचं असेल त्यांनी फटाफट उरकून घ्या. ही माझ्यासाठी संधी होती थोडा गरमागरम चहा घेऊन अंगातली थंडी घालवायची. त्यामुळे मी लगेच बसमधून खाली उतरले. खूप प्रवासी खाली उतरले होते, तर काही बसमध्येच राहिले. मी धाब्याजवळ एका बाकड्यावर बसले आणि चहा मागवला. गरम चहा पिताना अंगात थोडी ऊब येऊ लागली. माझ्या जवळच थोड्या अंतरावर माझ्या सीटवर बसलेला तो युवक उभा होता. मी त्याच्याकडे पाहून विचारलं, अहो, तुम्ही चहा घेतला नाही का? तो हसत म्हणाला, हो घेतोय, मागवला आहे, थोड्याच वेळात आणून देतील. काही मिनिटांनी वेटरने त्याचा चहा आणून दिला. माझ्या शेजारी थोडी जागा मोकळी होती. मी नम्रपणे बाजूला सरकत त्याला म्हणाले, तुम्हाला हवं असेल तर इथे बसू शकता. त्याने हलकं स्मित करत मला धन्यवाद दिले आणि माझ्या शेजारी येऊन बसला. आम्ही दोघांनी एकत्र चहा संपवला. चहा संपवताना त्यानेच विचारलं, तुम्हीही पुण्याला जात आहात ना? हो, मीही पुण्याला जाते. 10 मिनिटांचा ब्रेक संपल्यावर सगळे प्रवासी परत बसमध्ये चढू लागले. मी माझ्या सीटवर जाऊन बसले, पण तो युवक माझ्या मागोमागच होता. तो बस चढून माझ्या जवळ आला आणि विचारलं, अहो, थोडे सरकता का? मी सरकत असताना तो म्हणाला, तुम्हाला खिडकीकडे बसायचं आहे का? हो, असं म्हणत मी खिडकीकडे सरकले. तो माझ्या शेजारी बसला. त्याने त्याची शाल उचलली आणि ती पांघरू लागला. शाल पांघरताना त्याने माझ्याकडे पाहिलं आणि माझंही लक्ष त्याच्याकडे गेलं. आमची नजरानजर झाली. काही वेळाने त्याने ती शाल अर्धीच पांघरून ठेवली आणि मला म्हणाला, तुम्हाला हवी असेल तर घ्या. मी हसत म्हणाले, अहो नको नको, मला एवढी थंडी वाजत नाही. आता चहा प्यायल्यामुळे ठीक आहे, पण विचारल्याबद्दल धन्यवाद. तोही हसला आणि त्याने ती शाल व्यवस्थित अंगावर पांघरून घेतली. बस सुरू झाली. आम्ही अगदी एकमेकांच्या जवळ बसलो होतो. माझ्या डोक्यात विचार सुरू झाले की रात्री मी स्टॉपवर उतरून घरी कसं पोहोचणार. त्याच वेळी तो युवक म्हणाला, तुम्ही पाहिलत का? मी गोंधळून म्हणाले, काय? ती मागे जी बाई बसलेली, जिचं मंगळसूत्र हरवलंय, ती किती दुःखी आहे. तिचा चेहरा किती व्याकुळ झाला आहे. आणि पुढे बसलेली दुसरी बाई, तिचंही मंगळसूत्र हरवलंय, पण तिच्या चेहऱ्यावर जराही चिंता नाही. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे? मला नाही कळालं, मी बोलले. तो माझ्या जवळ येत हलक्या आवाजात म्हणाला, मला वाटतं ती पुढची बाई चोर असावी. तिनेच मागच्या बाईचं मंगळसूत्र चोरलं असेल आणि स्वतःच नाटक सुरू केलं असेल की तिचंही मंगळसूत्र हरवलं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मी थोडी स्तब्ध झाले. त्याच्या या निरीक्षणामुळे मला आश्चर्य वाटलं. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, खरंच हा विचार तर कोणी केलाच नाही. पोलिसांनी त्या बाईचंही चेकिंग करायला हवी होती. तो मान डोलवत म्हणाला, हो, आणि त्यापुढे बसलेल्या बाईचं जर खरंच काही हरवलं असतं तर तिच्या चेहऱ्यावर तसं दिसलं असतं, पण ती खूपच बिनधास्त वाटत होती. मी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि मनात विचार करू लागले की खरंच पोलिसांनी सगळ्यांची चेकिंग केली, पण त्या पुढच्या बाईची चेकिंग झाली नाही. कदाचित माझ्या शेजारच्या युवकाने सांगितलेला अंदाज बरोबर असेल. तेव्हा काही वेळ आम्ही शांत राहिलो. बस अतिवेगाने धावत होती. आता मला मात्र थंडी वाजायला सुरुवात झाली. तेव्हा त्या युवकाने मला विचारलं, तुमचं नाव काय? मला मनात प्रश्न पडला, हा माझं नाव का विचारत आहे? पण असो, त्यालाही बसून कंटाळा आला असेल म्हणून विचारत असावा. मी उत्तर दिलं, माझं नाव राधिका आहे. तो म्हणाला, हो का, छान नाव आहे तुमचं. आता मलाही त्याचं नाव जाणून घेण्याचं कुतूहल वाटू लागलं. तुमचं नाव काय? मी विचारलं. तो हसत म्हणाला, माझं नाव पंकज. थोड्याच वेळात तो म्हणाला, अहो, ही शाल घ्या ना, तुम्हाला अंगावर पांघरायला. मला वाटतंय तुम्हाला खूप थंडी वाजते. अहो नको, तुम्ही पांघरून घ्या. मी उत्तर दिलं. तुम्ही मला तुमची शॉल द्याल आणि मग तुम्ही काय पांघरणार? मी विचारलं. तो मात्र थोडा हसला आणि म्हणाला, काही नाही, मी ॲडजस्ट करीन. पण मला त्याच्याकडून शाल घेणं योग्य वाटत नव्हतं. जरी मला ती गरज होती. काही वेळ थांबल्यानंतरही तो आग्रह करत राहिला. अहो घ्या की. त्याच्या आग्रहापोटी मी शाल घेतली आणि ती माझ्या खांद्यावर टाकली. श्वास घेतल्यावर थोडं बरं वाटलं. शाल जरी पातळ होती
तरी कॉटनची असल्याने थंडी वाजणं थोडं कमी झालं. तो जवळच बसला होता. आता रात्रीचे 12 वाजले असतील. बसमधले मुख्य दिवे बंद होते, पण 2 छोटे दिवे चालू असल्याने मंद प्रकाश पसरलेला होता. त्यात प्रत्येकाचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. मीच त्याला म्हणाले, "अहो, तुम्हालाही थंडी वाजत असेल. घ्या ही शाल." "असू द्या, मी ठीक आहे." तो म्हणाला. "बरं," मी म्हणाले, "आपण ती अर्धी शेअर करूया. अर्धी तुम्ही घ्या आणि अर्धी मी घेते." हे ऐकून तो थोडासा अचंबित झाला, पण काही म्हणाला नाही. मी शाल अर्धी त्याच्या बाजूला केली. त्याने ती अर्धी शाल खांद्यावर घेतली. एक कोपरा त्याने पकडला, तर दुसरा कोपरा मी धरला. मात्र शाल एवढी मोठी नव्हती की आम्ही लांब अंतर ठेवून झाकले जाऊ शकलो. त्यामुळे आम्हाला जवळ बसावं लागलं. आता आम्ही पूर्ण जवळ बसलो होतो. माझी मांडी त्याच्या मांडीला पूर्णपणे टेकली होती. आजूबाजूला बसलेले लोक आपापल्या शाली किंवा स्वेटरमध्ये गुंडाळून थंडीपासून बचाव करत होते. मी त्याच्या अगदी जवळ बसले होते. ही परिस्थिती मला थोडी अनोळखी वाटत होती. एक अनोळखी व्यक्ती, ज्याला आपण पहिल्यांदाच भेटलो आहोत, त्याच्यासोबत इतक्या जवळ बसावं लागत आहे. परंतु त्याच्या बोलण्यातून, हालचालींमधून आणि वागण्यातून तो मला विश्वासार्ह वाटत होता. बस चालत राहिली. आता त्याचा खांदा माझ्या खांद्याला लागत होता आणि त्याचा कोपरा माझ्या पोटाजवळ स्पर्श करत होता. तरीही त्याचं वागणं अतिशय सज्जनशील होतं. तो खूप अंग चोरून बसला होता. अगदी सावधगिरीने वागत होता. आमच्या अंगातील उष्णता शालीमुळे एकमेकांपर्यंत पोहोचत होती. त्यामुळे थंडी कमी होत होती. आता आम्ही बराच वेळ एका जागी हालचाल न करता बसलो होतो. त्यामुळे हात आणि पाय आखडले होते. तो माझ्या डाव्या बाजूला बसलेला आणि मी त्याच्या उजव्या बाजूला. माणसाला सारखी सवय असते इकडे तिकडे हातपाय हलवण्याची, इकडे तिकडे उड्या मारण्याची. कारण आधी माणूस हा देखील एक माकडच होता, नाही का? मी माझा डावा हात हलवला आणि जाम झालेला हात थोडा मोकळा करण्याचा प्रयत्न केला. "अहो, हा हात खूपच जड झाला आहे," मी हसत म्हणाले. त्यानेही त्याचा उजवा हात हलवला आणि थोडा मागे घेतला. मग तो हळूच म्हणाला, "बरं वाटतंय का आता?" मी मान हलवली आणि खिडकीकडे पाहत राहिले. त्याने त्याचा उजवा हात शालीच्या वरून माझ्या पाठीमागे ठेवला. सीट उंच असल्याने त्याचा हात जेमतेम पोहोचत होता. काही वेळ तो हात तसाच ठेवला, पण अचानक तो हात सीटवरून घसरून थेट माझ्या खांद्यावर येऊन पडला. मी थोडीशी चमकले. तो तात्काळ म्हणाला, "सॉरी सॉरी, चुकीने तोल गेला माझा." मी हसत म्हणाले, "इट्स ओके, परिस्थितीच तशी आहे." माझ्या या वाक्यावर तोही मिश्किल हसला. तो निसंकोचपणे म्हणाला, "हा हात असाच ठेवू का?" मी क्षणभर गप्प राहिले, पण मग हळू आवाजात म्हणाले, "ठेवा ठेवा, काही हरकत नाही." त्याने त्याचा उजवा हात माझ्या खांद्यावर हलकेच ठेवला. माझ्या केसांचा आजुडा बांधलेला असल्याने माझी पाठ मोकळी होती. त्याच्या हाताचा उबदार स्पर्श माझ्या खांद्याला आणि पाठीला जाणवत होता. हळूहळू मला त्या शालीत बसणं छान वाटू लागलं. त्याच्यात थोडं सामंजस्य होतं. काही वेळानं माझा हातही नकळत त्याच्या मांडीवर गेला. मी चमकत त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तोही माझ्याकडे पाहत होता. आमचं क्षणभर नजरानजर झाली, पण मी पटकन नजर फिरवली आणि खिडकीकडे पाहू लागले. थंडी वाढली होती, पण थंडीपेक्षा चेहऱ्यावरचा गारवा आणि मनात उठलेल्या लहरी जास्त जाणवत होत्या. डोळ्यांवर झोपेचा अंमल जाणवू लागला. मी प्रयत्न करत होते की डोळे उघडे ठेवावेत, पण झोप आपोआप डोळ्यांवर यायची. काही क्षणांतच माझी मान त्याच्या खांद्यावर पडली. झटक्याने मला जाग आली आणि मी पटकन सरळ बसले. तो मात्र हळूच हसत होता. "झोप येत असेल तर डोकं माझ्या खांद्यावर ठेवायला हरकत नाही," तो म्हणाला. मी थोडं संकोचून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं. तो अगदी नजरेने सांगत होता की तो विश्वासार्ह आहे. मला माहित होतं तो परका आहे, अनोळखी आहे, पण तरीही नकळत मी डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं आणि काही क्षणात झोप लागली. बसचा वेग कमी झाल्याचं जाणवलं. अचानक मला हलवलं गेल्यासारखं वाटलं. मी डोळे उघडले तर बघते काय, माझा हात त्याच्या मांडीवर पडला होता आणि तो हळुवारपणे माझा हात हलवत होता. त्याचा स्पर्श इतका सौम्य होता की माझ्या अंगातून एक वेगळीच लहर गेली. मी घाईघाईने माझा हात मागे घेतला आणि त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, "अहो, आता शहर आलं आहे. लोक उतरायची तयारी करत आहेत. तुम्हाला कुठे उतरायचं आहे? म्हणूनच तुम्हालाही उठवलं." मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, "बरं झालं तुम्ही उठवलं. धन्यवाद पंकजजी." मी हसून म्हणाले. बसमध्ये आता लाईट सुरू झाले होते. उजेडात सगळं व्यवस्थित दिसत होतं. आम्ही एका शालीमध्ये जवळ बसलेले होतो आणि आजूबाजूचे लोक आमच्याकडे कुतूहलाने पाहत होते. त्यांना वाटत असावं की आम्ही नवरा बायको आहोत. बस थांबण्याच्या तयारीत होती. एका स्टॉपवर बस थांबली आणि काही लोक खाली उतरले. मीही माझी साडी व्यवस्थित केली. आता वेगवेगळ्या स्टॉपवर बस थांबत होती आणि काही लोक खाली उतरायचे. माझा शिवाजीनगर स्टॉप जवळ येत होता, त्यामुळे मीही उतरायच्या तयारीला लागले. बॅग काढण्यासाठी वर उभं राहायचा प्रयत्न करत होते, पण आम्ही दोघं एका शालीत लपेटलेले असल्यामुळे उठणं तसं सोपं नव्हतं.
त्याला ते कळलं. त्याने हळूच खांद्यावरचा हात बाजूला केला आणि शाल पूर्णपणे माझ्याकडे दिली. आता उतरायचंच आहे ना? बॅग काढून देऊ का? तो म्हणाला. मी किंचित हसत म्हणाले, हो प्लीज, माझी बॅग काढून द्या. त्याने माझी बॅग सावधगिरीने काढली. त्याने माझं नाव हळूवार घेतलं. राधिकाजी, तुमची ही बॅग. आणि त्याने ती बॅग माझ्या पायाजवळ ठेवली. त्याचा शांत, नम्र स्वभाव आणि आवाजातील गोडी माझ्या मनाला चुकचुकत होती. त्याच्या तोंडातून माझं नाव ऐकून मला एक क्षण विचित्र वाटलं, पण खूप गोड सुद्धा वाटलं. मी शाल व्यवस्थित घडी करून त्याला परत दिली. थँक्यू, मी म्हणाले आणि गालातल्या गालात हसले. तोही हलकासा हसत म्हणाला, इट्स ओके, चालतंय. आता बसने शिवाजीनगर गाठलं. रात्रीचे 2 वाजले असतील. मी म्हणाले, अहो माझा स्टॉप आलाय, उतरायचंय मला. हो का? मग चला, मी तुम्हाला सोडतो. बस थांबली आणि आम्ही दोघं खाली उतरलो. शिवाजीनगर स्टॉपवर बसमधून उतरणारे आम्ही दोघेच होतो. स्टॉपवर उतरल्यावर आम्ही दोघं थोडं बाजूला उभे राहिलो. रात्रीच्या शांततेत फक्त कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. रिक्षा शोधायला आम्ही आजूबाजू पाहू लागलो, पण एवढ्या रात्री रिक्षा मिळणं कठीणच होतं. 10 मिनिटं झाली तरी एकही रिक्षा आली नाही. मी थोडी अस्वस्थ होत त्याच्याजवळ गेले. बघा ना, अजूनही एकही रिक्षा येत नाहीये. तो शांतपणे म्हणाला, हो ना, थांबूयात अजून थोडा वेळ. मी विचारलं, तुम्हाला कुठे जायचंय? मला, माझं घर इथे जवळच आहे, चालत जाईन. मी विचारलं, मग का थांबलाय तुम्ही? तो हलकसा हसत म्हणाला, तुमच्यासाठी. तुम्हाला रिक्षा मिळाली की मग मी जाईन. त्याच्या या उत्तराने माझ्या मनात एक समाधानाची भावना दाटली. धन्यवाद, मी म्हणाले. आता या वेळेला तुम्ही सोबत नसता तर मी भीतीने खूप घाबरले असते. तो हसत म्हणाला, काळजी करू नका, मी आहे ना सोबत. आणि तसंही इथं जवळच पोलीस स्टेशन आहे. आता रिक्षाची वाट पाहता पाहता रात्रीचे 2:30 वाजले. मी वैतागून म्हणाले, रिक्षा नाही आली तर मला रात्रभर इथंच बसावं लागेल बहुतेक. तो म्हणाला, तसं होणार नाही. पण राधिकाजी, जर हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. घर इथून जवळच आहे. मी थोडा वेळ त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर प्रामाणिकपणाचा भाव होता. मनात विचार आला, तो चुकीचं सांगत नाही. मी हलकं मान हलवत म्हणाले, बरं, ठीक आहे. तो हसला आणि म्हणाला, चला मग. त्या रात्रीच्या शांततेत आम्ही दोघं एकमेकांच्या मागे पुढे चालत निघालो. तो आता त्याची बॅग धरून चालू लागला आणि मी त्याच्या मागे चालत होते. चालता चालता त्याने एकदा मागे वळून पाहिलं आणि हळूच विचारलं, मी धरू का तुमची बॅग? मी हलकंसं हसून म्हणाले, नको नको, आधीच तुमची बॅग भरलेली आहे. माझी बॅग काही एवढी जड नाही. थोडं अंतर चालल्यावर 5च मिनिटात तो एका घरासमोर थांबला. घर एक साधंसं जुन्या बांधणीचं रो हाऊस होतं. त्याने गेट उघडलं आणि म्हणाला, हे माझं घर. आम्ही गेटमधून आत शिरलो. मुख्य दरवाजावर येऊन त्याने त्याच्या बॅगेतून चावी काढली, कुलूप उघडलं आणि मला आत येण्यासाठी हाताने खून केली. या, आत या. मी हळूच उंबरठ्यावरून पाय टाकला आणि घरात शिरले. घर साधं पण नीटनेटकं होतं. आत जाताच त्याने सांगितलं, तुमची बॅग इथे ठेवूया खुर्चीवर. मी माझी बॅग ठेवली आणि तो मला म्हणाला, राधिका, पहिल्यांदाच तुम्ही माझ्या घरात आलात. असं वाटतंय की योग्य स्वागतही नाही करता येणार. पण तरी काहीतरी घेणार का? चहा किंवा कॉफी? मी त्याच्याकडे पाहून थकलेल्या सुरात म्हणाले, नको नको पंकज, तुम्ही बोललात तेवढंही पुरेसं आहे. आपण खूप दमलो आहोत, थोडा आराम करूयात. तो हलकसा हसला आणि म्हणाला, बरोबर बोललात तुम्ही. राधिका, घर तसं लहान होतं. फक्त 2 खोल्या. पुढची खोली मोठी होती. मागे छोटंसं किचन आणि त्याच्या शेजारी बाथरूम. मी बाथरूम विचारलं तर त्याने लगेच बोटाने दाखवलं, तुम्हाला तिथे जायचंय ना? हा दरवाजा उघडतो. मी बाथरूममध्ये गेले. चेहऱ्यावर थंड पाणी मारलं. स्वतःला आरशात पाहिलं. केस थोडे विस्कटले होते. ते नीट करून पदर सावरला आणि बाहेर आले. खोलीत आदित्य सोफ्यावर चादर ठेवत होता. त्याने पलंग सोडून सोफ्यावर झोपायचं ठरवलं होतं. मी म्हणाले, पंकज, तुम्ही पलंगावर झोपा, मी सोफ्यावर झोपते. तो म्हणाला, अहो राधिका, तुम्ही माझ्या घरी पाहुणे आहात आणि पाहुण्यांना पलंग देणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही काही काळजी करू नका. मला सोफ्यावर झोपायची सवयच आहे. त्याच्या ठामपणाने मला त्याचं म्हणणं मान्य करावं लागलं. मी पलंगावर लोळले. गादी खूप नरम होती, स्पंजची असावी कदाचित. तोही आता सोफ्यावर पसरला. चादर अंगावर घेतली. मी चादर ओढून झोपायचा प्रयत्न करत होते, पण डोक्यात विचारांचे वादळ उठलं होतंच. या अनोळखी माणसाच्या घरात मी थांबले होते, पण तसा तो चांगला होता, त्यामुळे मला काही भीती वाटत नव्हती. समोरीच बल्ब चालू असल्याने त्याचा प्रकाश सरळ डोळ्यावर येत होता आणि त्यामुळे मला झोप येत नव्हती. अहो पंकजजी, हा बल्ब बंद केला तर बरं होईल, मी हळू आवाजात म्हणाले. हो हो, माझीही बल्ब करायची इच्छा होती, पण तुमच्यासाठी चालूच ठेवला. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, नाही हो, मी रात्री नेहमी बल्ब बंद करूनच झोपते. ठीक आहे, तुमचं म्हणणं ऐकतो, असं म्हणत त्याने बल्ब बंद केला. खोलीत शांतता पसरली. फक्त मंद प्रकाश खिडकी बाहेरून आत डोकावत होता. आम्ही दोघं झोपायच्या तयारीत होतो.
प्रवासाचा थकवा अंगावर जाणवत होता आणि मनामध्ये त्या प्रवासातल्या त्रासाच्या आठवणीही अजून ताज्या होत्या. थोड्याच वेळात झोप कधी लागली ते मला कळलंच नाही. सकाळ झाली. मला कुठेतरी हलकासा आवाज ऐकू आला. डोळे उघडले, चादर तोंडावरून बाजूला केली आणि समोर पाहिलं. पंकज हसत म्हणाला, "गुड मॉर्निंग." मी काहीसं गोंधळून म्हणाले, "गुड मॉर्निंग." त्याच्याकडे पाहिलं तर त्याने कपडे बदलले होते. त्याने हलकासा फिटिंगचा टी शर्ट घातला होता, जो त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वाला उठाव देत होता. त्याचा उंच, सडसडीत बांधा त्याला अधिकच देखणा बनवत होता. मी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिले, पण नंतर स्वतःला सावरलं. "तुम्ही फ्रेश व्हा," त्याने मला सांगितलं. मी बाथरूममध्ये गेले. तिथे लाल दंतमंजन आणि कोलगेट ठेवलेलं होतं. माझ्याकडे ब्रश नव्हता, म्हणून लाल दंतमंजन घेतलं आणि बोटाने दात घासले. चेहरा स्वच्छ करून आरशात पाहिलं, केस नीट केले आणि बाहेर आले. बाहेर येताच किचनमधून चहा आणि दुधाचा सुगंध येत होता. मी सोफ्यावर बसले आणि माझ्या बॅगेकडे पाहिलं. बॅग तशीच होती जशी रात्री ठेवली होती. मी परतीच्या तयारीत होते. इतक्यात पंकज किचनमधून बाहेर आला. त्याच्या हातात चहाचा कप होता. तो कप माझ्यासमोर ठेवत म्हणाला, "घ्या राधिकाजी, आल्याचा गरम चहा आहे. एकदम फ्रेश वाटेल." "अहो, उगीच का त्रास घेतला तुम्ही?" "त्रास कसला? माझ्यासाठी केला होता, तुमच्यासाठी एक कप वाढवला." मी त्याचं म्हणणं ऐकून हलकसं हसलं आणि चहा घेतला. तो इतका छान लागला की काही क्षणांसाठी रात्रीच्या प्रवासाचा सगळा थकवा मी विसरले. चहा पिताना विचार मनात आला, "हे इथे एकटेच राहतात का?" मी विचारलं, "पंकजजी, तुम्ही एकटेच राहता का इथे?" तो हसला आणि म्हणाला, "नाही, माझी आई असते माझ्यासोबत, पण ती सध्या गावाला गेली आहे." त्याचं उत्तर ऐकून माझ्या मनात दोनच शक्यता होत्या. तो विवाहित असेल किंवा अविवाहित. पण मी त्याला थोडा वेळ नजरेने निरखून पाहिलं आणि त्यावर विचार करणं टाळलं. चहा संपवून मी कप बाजूला ठेवला आणि उठले. "पंकजजी, तुमची खूप मदत झाली. यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. आता मला निघायला हवं." मी दरवाजाकडे चालत जाऊ लागले. तेवढ्यात काहीतरी मनात आलं आणि मी मागे वळून विचारलं, "तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?" तो हसून म्हणाला, "हो, नक्कीच." मी माझा मोबाईल काढून त्याचा नंबर सेव्ह केला आणि त्याला एक मिस कॉल दिला. त्याचा मोबाईल टेबलवर ठेवलेला होता. रिंग वाजली आणि तो म्हणाला, "हो, मिळाला तुमचा कॉल." मी हलकसं हसले आणि म्हणाले, "धन्यवाद. परत भेटू कधीतरी." "हो, नक्कीच." तो म्हणाला. आता मी घराबाहेर पडले, रिक्षा पकडली आणि घरी पोहोचले. घरी आल्यावर आई मला म्हणाली, "कुठे होतीस? किती फोन केले? तू फोन उचलला नाहीस आणि तिकडून फोन करून काही सुद्धा सांगितलं नाहीस." मी हसत म्हणाले, "आई, प्रवासात थोडा गोंधळ झालता, पण मी एकदम ठीक आहे. काळजी करू नकोस." मी घरात गेले आणि फ्रेश झाले. आता पंकजजींना भेटून 3 दिवस झाले होते. त्यांच्या साधेपणाची आणि सभ्यतेची आठवण मनात वारंवार येत होती. माझ्या मनात कुठेतरी अपेक्षा होती की त्यांनी मला एक फोन तरी करावा, पण त्यांनी तसं काहीच केलं नाही. उलट त्यांचं शांत आणि सोज्वळ वागणं मला त्यांच्याबद्दल अजूनच आकर्षित करत होतं. चौथ्या दिवशी सकाळी मला राहावलं नाही. मी स्वतःच त्यांना फोन केला. पहिल्यांदा फोन खूप वेळ वाजत राहिला, पण त्यांनी उचलला नाही. 2 मिनिटांतच मात्र त्यांचाच फोन आला. मी कॉल उचलताच उत्सुकतेने हॅलो म्हटलं. तिकडूनही एक शांत पण गोड हॅलो ऐकू आलं. "पंकजजी, कसे आहात?" मी विचारलं. "मी छान आहे. तुम्ही कशा आहात?" ते म्हणाले. त्यांच्या आवाजात थोडासा गोंधळ जाणवत होता. कदाचित माझ्या फोनची त्यांना अपेक्षा नव्हती. "तुमची आठवण आली म्हणून फोन केला." मी पटकन उत्तर दिलं. "हो का? बरं झालं." ते हळूच म्हणाले. मग आमचं बोलणं सुरू झालं. काय बोललो, कसं बोललो हे कळलंच नाही. पण त्या गप्पा इतक्या रंगल्या की त्या थांबाव्याशा वाटत नव्हत्या. मात्र माझ्या फोनवर दुसऱ्या बाजूने वकिलाचा कॉल येत होता. मी पंकजजींना म्हणाले, "अहो, मला एक महत्त्वाचा कॉल येतोय." "ठीक आहे, काही हरकत नाही." ते म्हणाले. मी पटकन म्हणाले, "थांबा ना, आज काय करताय तुम्ही?" "असं काही नाही, थोडंसं बाहेर जायचं आहे." ते उत्तरले. मी मनातून धीर करून विचारलं, "आपण भेटूयात का? आज नाही तर उद्या?" तिकडून काही क्षण शांतता होती. मला वाटलं त्यांनी कॉल डिस्कनेक्ट केला की काय, पण स्क्रीनवर पाहिलं तर कॉल चालू होता. तेवढ्यात त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, "हो, चालेल. कुठे भेटायचं?" "तळेगाव गार्डनला उद्या सकाळी 11 वाजता चालेल ना?" मी विचारलं. "हो, ठीक आहे." आणि मग कॉल कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी खूप उत्सुकतेने उठले. मनात एक विचित्र आनंद होता. आईला सांगून तयारी करून मी 9 वाजताच घराबाहेर पडले आणि ठरल्याप्रमाणे 11 वाजण्याच्या आधीच तळेगाव गार्डनला पोहोचले. गार्डनमध्ये थोड्या लोकांचीच गर्दी होती. एका बाकावर बसून मी पंकजजींची वाट पाहत होते. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. ते येतील का? त्यांनी मला फसवलं तर? पण नाही, ते असं काही करतील असं वाटत नाही. अचानक फोन वाजला. स्क्रीनवर त्यांचं नाव झळकलं. "हॅलो, कुठे आहात तुम्ही?" "मी इकडे आहे, गार्डनच्या डाव्या बाजूला, गुलाबाच्या झाडांसमोर." मी सांगितलं. "बरं, आलोच."
ते म्हणाले आणि फोन कट केला. पण आता मात्र छातीत धडधड वाढली होती. स्वतःकडे पाहिलं, ओढणी व्यवस्थित केली, चॉकलेटी रंगाचा स्लीवलेस टॉप आणि मॅचिंग ओढणी परिधान केली होती मी. काही क्षणातच ते दुरून माझ्या दिशेने येताना दिसले. त्यांना पाहताच मी उठून उभी राहिले. हृदयाचे ठोके वेगाने वाजत होते. ते जवळ आले आणि हसत म्हणाले, "सॉरी, थोडा उशीर झाला." "काही हरकत नाही, फक्त 5 मिनिटच उशीर झालाय." मी हसून म्हणाले. आम्ही तशाच गोंधळलेल्या स्थितीत बाकावर बसलो. आजूबाजूला वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या सावल्या, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि आमच्यातल्या शांत बोलण्यात एक वेगळाच रोमॅन्टिक क्षण तयार झाला होता. त्यांच्या साध्या आणि प्रामाणिक व्यक्तिमत्वाने माझ्या मनाला हळूहळू जिंकायला सुरुवात केली होती. पण काय बोलावं हेच मला सुचत नव्हतं. मी त्यांच्याकडे पाहून हळूच विचारलं, "तुमचं गाव कुठे आहे?" "माझं गाव पुण्याच्या जवळच आहे. आई तिथेच राहते. ती अजून 15 दिवस गावातच राहणार आहे." "हो का? मग स्वयंपाकाचं कसं करता तुम्ही?" "हो, एक वेळ बाहेर मॅनेज करतो आणि एक वेळ जमेल तसा घरीच स्वयंपाक बनवतो." ते हसत म्हणाले. त्यांचं साधं आणि विनोदी उत्तर ऐकून मीही हसले. ते माझ्या कपाळाकडे पाहत होते. जणू काही विचारायचं होतं, पण त्यांना धीर होत नव्हता. काही क्षण शांततेत गेले. शेवटी त्यांनी विचारलं, "आणि तुमचे मिस्टर? ते कुठे असतात?" त्यांचा प्रश्न ऐकून मी थोडी शांत झाले. त्यांनी लगेचच सॉरी म्हणत गोंधळून विचारलं, "काही चुकीचं विचारलं का?" "नाही, काहीच नाही." मी शांतपणे म्हणाले. "खरं सांगायचं तर माझ्या पतीसोबत काही प्रॉब्लेम्स होते. आमचं संभाजीनगर कोर्टात काम सुरू आहे. तलाक प्रक्रिया चालू आहे." माझं उत्तर ऐकून ते थोडे गंभीर झाले. "सॉरी, मला कल्पना नव्हती." त्यांनी नम्रतेने म्हटलं, "पंकजजी, तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? आयुष्य आहे, त्यात चांगलं वाईट चालतंच. देव कोणालाच परिपूर्ण आयुष्य देत नाही." मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाले, "खरंय राधिकाजी, तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे." ते हसून म्हणाले. त्यांच्या डोळ्यांमध्ये माझ्याविषयीचा आदर मला स्पष्ट जाणवत होता. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला हे समजलंच नाही. मला तहान लागली म्हणून मी पर्समधील छोटीशी पाण्याची बाटली काढली आणि घोटभर पाणी पिऊन त्यांनाही दिलं. त्यांनीही माझ्याच बाटलीतून पाणी घेतलं आणि हळूच थँक्यू म्हणाले. त्यांच्या त्या साध्या कृतीने मला खूपच जवळीक वाटली. "तुम्हाला काही नाश्ता करायचा आहे का?" त्यांनी विचारलं. "नाही, मी केलाय नाश्ता. पण तुम्हाला हवं असेल तर आपण जाऊ शकतो." मी उत्तर दिलं. त्यांनी लगेच रेस्टॉरंटकडे नेलं. आम्ही मस्तपैकी पोहे आणि इडलीचा नाश्ता केला. मी बिल भरायला पर्समधून पैसे काढले. तेवढ्यात ते म्हणाले, "असू द्या, मी भरतो." त्यांच्या या सौजन्याने मला खूपच छान वाटलं. जेवणानंतर वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. दुपारचे 1 वाजले होते. शेवटी त्यांनी हसून म्हटलं, "बरं राधिकाजी, निघूयात? नंतर भेटूयात." "हो, हो, नक्की." मी हसत म्हणाले, "पण तुम्ही एकदा माझ्या घरी यायला हवं. आपण दोघांनी ऋणानुबंध जपायला हवेत." "हो, नक्की येईन. तुमचं आमंत्रण मला मान्य आहे." त्यांनी उत्तर दिलं. "कधी येणार?" मी थोड्या मिश्किल स्वरात विचारलं. 2-3 दिवसात येतो. संध्याकाळी." ते म्हणाले. "संध्याकाळी फक्त येऊ नका, तर तुम्हाला जेवणही माझ्याच घरी करावं लागेल." मी मिश्किलपणे म्हणाले आणि आम्ही हसलो. घरी आल्यावर सारखं त्यांच्या विचारात हरवत होते. त्यांचा साधेपणा आणि संयम मनाला खूप भावला होता. त्यांनी मला माझ्या भूतकाळाबद्दल प्रश्न विचारले नाहीत हे विशेष वाटलं. त्यांच्या वागण्यात एक वेगळी जादू होती, जी मनाच्या आत खोलवर झिरपत होती. मंगळवारी आई आणि बाबा लग्नासाठी गेले. मी घरी एकटीच होते. पंकजच्या विचारांनी मन गडबडलं होतं. शेवटी मी त्यांना संध्याकाळी जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी फोन केला. त्यांनी आनंदाने होकार दिला. संध्याकाळी 7 वाजता त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. माझं हृदय धडधडू लागलं. दरवाजा उघडताच त्यांच्या चेहऱ्यावरचं शांत स्मित पाहून माझ्या चेहऱ्यावरही हसू आलं. ते आत येऊन बसल्यावर मी स्वयंपाक करायला लागले. पनीरची भाजी, तूप लावलेल्या पोळ्या, कढी व सोबत ठेचाही बनवला. अगदी कमी वेळातच मी स्वयंपाक बनवला. मग आम्ही दोघे गप्पा करत करत टेबलाजवळ जेवण करायला सुरुवात केली. मस्त गप्पा मारत मारत आमचं जेवण झालं. पंकज माझ्या स्वयंपाकाचं कौतुक करत म्हणाले, "राधिका, इतकी मस्त पनीरची भाजी, ठेचा आणि कढी. खूप दिवसांनी घरगुती जेवणाचा आनंद मिळाला." त्यांच्या या कौतुकाने माझं मन खूप आनंदित झालं. जेवण झाल्यावर आम्ही सोफ्यावर बसलो. टीव्ही लावला आणि साधारण गप्पा मारत बसलो. "पंकजजी, तुम्हाला आईस्क्रीम आवडतं का?" मी हसत विचारलं. खरं सांगायचं तर जेवणानंतर कधी आईस्क्रीम खाल्लं नाही, पण तुमचं म्हणणं टाळणार नाही, ते मिश्किलपणे म्हणाले. मी लगेच फ्रीजमधून 2 आईस्क्रीम्स काढलीत. एक त्यांना दिली आणि दुसरी मी घेतली. आम्ही एकत्र आईस्क्रीम खात होतो. मला त्यांचा साधेपणा आणि स्वभाव खूप आवडत होता. आईस्क्रीम संपल्यावर आम्ही पुन्हा सोफ्यावर बसलो. ते माझ्याजवळ येऊन म्हणाले, "तुमचा मोबाईल छान दिसतोय. कोणता आहे?" "सॅमसंगचा आहे. खूप महागडा नाही, पण चांगला आहे." मी हसून उत्तर दिलं. ते थोडं माझ्या जवळ सरकले आणि माझ्या हातावर हलका स्पर्श करत म्हणाले, "अहो, काही फनी कॉमेडी व्हिडिओ दाखवा की."
मी मोबाईलवर काही मजेशीर रील्स लावल्या. आम्ही दोघंही हसत होतो. त्या हास्यात आणि गप्पांमध्ये आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ येत गेलो. त्यांनी माझ्या खांद्यावर हलकासा हात ठेवला. मी थोडी गोंधळले, पण काहीच बोलले नाही. त्यांच्या त्या स्पर्शात एक वेगळाच जिव्हाळा होता. हळूहळू त्यांनी मला जवळ ओढलं. त्यांच्या डोळ्यातल्या भावना स्पष्ट जाणवत होत्या. मीही त्यांना रोखलं नाही. आमचे चेहरे जवळ आले आणि नकळतच आम्ही एकमेकांच्या ओठांवर हलकं चुंबन घेऊ लागलो. त्या क्षणी माझं मन आणि शरीर दोन्ही पंकजच्या स्पर्शाने भारावून गेलं. त्यांनी मला हलकं सोफ्यावर झोपवलं आणि माझ्या गळ्यावर अलगद चुंबन दिलं. माझ्या अंगातून जणू काही वीजच निघत होती. मी डोळे बंद केले आणि त्या क्षणाचा आनंद अनुभवू लागले. त्यांनी माझ्या केसांवरून हात फिरवला, माझ्या ओढणीला बाजूला केलं आणि आम्ही प्रेमाच्या एका विलक्षण दुनियेत हरवून गेलो. त्या रात्री त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि मीही त्यांना पूर्ण मनापासून प्रतिसाद दिला. एकमेकांच्या मिठीत आम्ही त्या रात्री अप्रतिम प्रेमाचा अनुभव घेतला. सकाळी मला जाग आली तेव्हा पंकज माझ्या शेजारीच होते. त्यांना शांत झोपलेलं रूप पाहून माझं मन त्यांच्या त्या कालच्या प्रेमळ स्पर्शाच्या आठवणीत भरून आलं. मी उठून माझे कपडे व्यवस्थित केले, आंघोळ केली आणि नाश्ता तयार केला. नाश्ता करताना ते म्हणाले, राधिका, एक सांगू का? होय बोला ना. राधिका, ही कालची रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात खास होती. त्यांनी आमच्यात घडलेले ते क्षण एवढ्या सुंदर शब्दात बोलून दाखवलेत. त्यांचं म्हणणं ऐकून माझ्या मनातही त्यांच्याविषयी अधिक आदर व विश्वास वाढला. नाश्त्यानंतर ते निघायला तयार झाले. जाताना त्यांनी माझ्या हातावर हलका स्पर्श करत सांगितलं, राधिका, आयुष्य खूप सुंदर आहे, पण तुमच्या सहवासामुळे ते अजूनच सुंदर वाटायला लागले. त्यांच्या या वाक्यांनी माझं मन आनंदाने फुललं. मी हसत त्यांना निरोप दिला आणि ते त्यांच्या घरी निघाले. आता मी घरातला पसारा आवरत होते. पंकज गेल्यानंतर मला त्यांचं पाकीट सोफ्यावर पडलंय असं लक्षात आलं. कुतूहलाने ते उघडलं तर त्यात त्यांचं ओळखपत्र होतं, ज्यावर लिहिलेलं होतं अनमॅरिड. हे पाहून माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. पंकज अविवाहित आहेत हा विचार मनाला आशेचा किरण दाखवत होता. पण त्याच वेळी माझ्या मनात एक विचार सतत घोंगावत होता. मी अजून पूर्णतः स्वतंत्र नव्हते. माझा तलाक अजून झाला नव्हता आणि त्यामुळे मला वाटत होतं की ही नवी वाट स्वीकारण्याआधी मला स्वतःला मोकळं करणं आवश्यक आहे. मी ठरवलं की आता मला माझ्या नवऱ्याला तलाक द्यायचाच. तो स्वतः माझ्याकडून वेगळं होण्यास उत्सुक होता. मग मी का बळजबरी नातं टिकवण्याचा प्रयत्न करावा? हे विचार मनात येताच मी मनाने खंबीर झाले. माझं जीवन माझ्या हक्काने जगायचं ठरवलं. त्या दिवशी पंकजचा फोन आला, राधिका, उद्या सकाळी माझ्या घरी या ना. तो म्हणाला. मी थोडा वेळ विचार केला आणि त्याला म्हणाले, हो ठीक आहे, येईल मी उद्या. त्याच्या बोलण्यावरून मला जाणवलं की तो मला भेटण्यासाठी खूप आतुर आहे. पण माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं. तो मला फक्त क्षणभराची शारीरिक गरज भागवण्यासाठी जवळ तर करत नाहीये ना? त्याच्यात आणि माझ्यात जे नातं तयार होत होतं त्या नात्याला नेमकं काय नाव द्यायचं याचं उत्तर माझ्याकडेही नव्हतं. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेला मी पंकजच्या घरी पोहोचले. दरवाजा उघडताच त्याने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, तुझी खूप आठवण येत होती. त्या दिवशी मला वाटत होतं की तुला सोडूच नये आणि कायमचं तुझ्यासोबत राहावं. त्याच्या या शब्दांनी माझं हृदय आनंदाने भरून आलं. त्याने मला हलकं चुंबन दिलं, पण मी त्याला थांबवत म्हणाले, पंकज थांब, मला काही बोलायचं आहे. हो बोल ना राधिका, तो काळजीपूर्वक म्हणाला. मी डोळ्यात डोळे घालून त्याला सांगितलं, पंकज, माझं आधी लग्न झालं आहे, मात्र आता माझ्या तलाकाचं प्रकरण कोर्टात सुरू आहे. तुला माहिती आहे की मी सध्या स्वतंत्र नाही. पण मला विचारायचं आहे, तू मला तुझी जीवनसाथी बनवशील का? मला फक्त शरीर सुखासाठी कोणीही नकोय. मला आयुष्यभराचा साथीदार हवा आहे. जर तू तयार असशील तर ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट असेल. हे ऐकून पंकजच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याने मला अचानक दोन्ही हातांनी वर उचललं आणि हसून म्हणाला, राधिका, तू अगदी माझ्या मनातलं बोललीस. तुझ्या भूतकाळात काय घडलं याबद्दल मला काहीच घेणं देणं नाही. मी फक्त तुझ्या भविष्याचा भाग बनायचं ठरवलंय. तू जशी आहेस तशीच मला हवी आहेस. राधिका, माझ्या घरी फक्त आई आहे आणि ती माझ्या निर्णयाला नक्कीच मान्यता देईल. तू फक्त तुझ्या घरच्यांची परवानगी घे. मी आनंदाने म्हणाले, ठीक आहे पंकजजी, मी माझ्या घरच्यांशी बोलते. तो दिवस आम्ही प्रेमाने एकत्र घालवला. संध्याकाळी मी घरी परतले तेव्हा आई वडील गावाहून आले होते. मी त्यांना पंकज व माझ्याविषयी सगळं सांगितलं आणि शेवटी म्हणाले, आई बाबा, पंकज माझ्याशी लग्न करायला तयार आहे. फक्त तुमची संमती हवी आहे. आई वडिलांनी माझ्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाले, होरी, तुझ्या निर्णयाला आमची पूर्णपणे सहमती आहे. तू पंकज सोबत आनंदी राहशील त्यातच आम्हीही आनंदी आहोत. आम्हाला अजून दुसरं काय हवं आहे? लवकरच पंकज आणि माझं लग्न ठरवलं गेलं. आमचं शुभमंगल मोठ्या आनंदात व उत्साहाने पार पडलं. मग पंकज व मी एकमेकांसोबत नव्या सुंदर जीवनाची सुरुवात केली. मित्रांनो,
जर तुम्हाला माझी ही स्टोरी आवडली असेल, तर एक लाईक नक्की करा हां. आणि हो, या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.